मंडळी नमस्कार. सर नमस्कार. आज दिगंबर भाऊ मस्के राहणार कळम यांच्या पुरी महाल येथील कानोली रोडच्या शेतामध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन पाहायला इथे आलेलो आहोत. मंडळी जर सोयाबीन पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर असं सोयाबीन या ठिकाणी दिसत आहे आणि त्यांनी व्यवस्थापन जर पाहतो म्हटलं तर मला असं वाटतं की खूप काही हेवी मेंटेनन्स नाही आहे. साहेब इथे खत किती वेळा दिलं आपण याला? रासायनिक खत दिलं नाही. बरं, मागच्या वर्षी इथे पीक कोणतं होतं? कापूस होता, म्हणजे पिकाचे फेरबदल झाला. बरं, त्याच्यानंतर एकरी किती किलो बियाणं पडलं इथे? 4 बॅगा पेरले आपण. बरं 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 बरं, ठीक आहे. आणि फवारणी किती वेळा झाली? एकच फवारणी, एक वेळा फवारणी झाली. मंडळी या ठिकाणी जर आपण पाहतो म्हटलं तर पानं जे आहे तर या प्रकारचे इथं असे पानं झालेले आहे. आता बघू शकता आपण, पानं जे आहे ते असे पूर्ण असे चिरलेले आहे. हे असे चिरलेले आहे. साहेब तुम्हाला याच्यावर अळी दिसली का? नाही. मंडळी एक महत्त्वाचं आहे की इथे ह्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये यांना अळी तर दिसली नाही, परंतु पान म्हणजे कोणी खाल्ले असले पाहिजे असा हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर मंडळी हा जो विषय आहे तो करडाभुंगा आपल्या शेतामध्ये असतो राखाडी कलरचा. तर त्या करडाभुंगा काय करतो की पिकावरचे जे पानाचे असे कडा खाणे किंवा असं कुरतडणे, लहानपणी वगैरे कुरतडलं का मग ते पान असं मोठं होऊन जातं, असा तो विषय झालेला आहे. किंवा जसं आता इथे आपण पाहतो म्हटलं तर याच्यामध्ये सुद्धा असं बारीक छिद्र दिसत आहे. तर हे बघा मंडळी, मी जे आता तुम्हाला करडाभुंगा जो सांगितला होता तो हा आहे आपला करडाभुंगा. हे बघा, याने इथं पान खाल्लेलं आहे, इकडलं खाल्लेलं आहे, इकडलं खाल्लेलं आहे. हा पानाच्या मागून आहे, कधी कधी वर पण राहतो. हां, तर हा आता बघा, हे सगळा त्याचा जो कार्यक्रम आहे. म्हणतात ना की तकलीफ दिली एकानी, नाव झालं दुसऱ्याचं. म्हणजे शेतकरी आता शॉपमध्ये येतात, अळी आली करतात, पण अळी तर दिसत नाही. तर हा काही खूप नुकसानदायक विषय नाही आहे. थोडंफार पान खातो असं काही खूप मोठं नुकसान होऊन अशातला विषय नाही आहे. हा व्हिडिओ काढण्यामागचा जो उद्देश आहे आमचा तो म्हणजे की इथून पुढे आपण काय व्यवस्थापन करायला पाहिजे. तर मला असं वाटते की सध्याच्या कंडिशनमध्ये कोणत्याच प्रकारचा म्हणजे लष्करी अळी म्हणा किंवा पाणी खाणारी अळी म्हणा किंवा अमेरिकन अळी म्हणा, काहीच नाही, क्लिअर आहे. एकच चक्री भुंगा होता तर तो आता तेवढा काही या पिढीला राहत नाही. खोडकिडीचा, खोडअळीचा काही खूप मोठा विषय दिसत नाही. आणि या शेतामध्ये पाहतो म्हटलं तर असं की या शेतामध्ये तुम्हाला असं पिवळं पान वगैरे कुठं असं दिसून राहिलेलं नाही. परंतु मंडळी म्हणतात ना की जागते रहो रात्र वैर्याची आहे. तर म्हणतात ना मंडळी की सध्या जरी काही अटॅक दिसत नसला तरी कधी कधी वादळा अगोदरची जी शांतता म्हणतो अशासारखा हा सोयाबीनचा विषय ह्या 2-4 वर्षामध्ये तरी होऊन राहिलेला आहे. तर आता इथून पुढचं जे नियोजन आहे ते म्हणजे माझ्या मते एकट दुकट जर शेतामध्ये कुठं पिवळं पान वगैरे आपल्याला दिसलं, त्या झाडाचं वगैरे एकट दुकट झाड पूर्ण पिवळं होता दिसलं म्हणजे व्हायरसचे लक्षण म्हणा, तर त्याला उकळून फेकून देणे एकट दुकट जर असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अळीचा अटॅक, उंट अळी वगैरे किंवा बाकी पानं खाणारे लष्करी अळी वगैरे जर दिसली तर त्याच्यावरचं नियंत्रण आपलं औषधीने होऊन जाते. बुरशी वगैरे जर पाहतो म्हटलं पानाला वगैरे जर डाग पडलेले दिसले तर त्याच्यासाठी आपल्याला जसं मागच्या वर्षी अल्टरनेरिया बुरशी आली होती आणि शेवटी आली ती. आणि त्याच्यामुळं काय झालं की आपले पिकं बऱ्याच शेतकऱ्यांना रोटावेटर मारायला लागलं. सोयाबीन 1 क्विंटल 2 क्विंटल 4 क्विंटल होतं झालं. पण अशाही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा त्यांच्या शेतामध्ये फेकलेला होता त्या शेतकऱ्यांना मात्र खूप चांगलं सोयाबीन झालं. म्हणून आता मागच्या वर्षीपासून धडा घेऊन ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आपल्या शेतात आता बुरशी वगैरे येऊ शकते किंवा ॲडव्हान्समध्ये तुम्ही आता सुद्धा ट्रायकोडर्मा शेणखतासोबत किंवा मातीसोबत मिक्स करून एकरी 2 ते 4 किलोपर्यंत एकरी ट्रायकोडर्मा आपण शेतामध्ये फेकू शकता. त्यांना फायदाच आपला होणार आहे, नुकसान होणार नाही. कारण आता जसं मस्के साहेबांचं हे सोयाबीन निघाल्यानंतर याच्यावर चणा राहील, तर चण्यासाठी चण्यावर वगैरे जे मर येते, मुळकूज वगैरे येते, बुरशीमुळे येते. तर हे जर ट्रायकोडर्मा आतापासून फेकलं तर ते जीवाणू असते. आपण 1 किलो ट्रायकोडर्मा जर आपल्या शेतामध्ये फेकला तर तो दर 15 दिवसांनी डबल होत राहतो. म्हणजे 15 दिवसानं 2 किलो होतो, मल्टिप्लाय होत राहतो. तर त्याच्यामुळं मला असं वाटते की ट्रायकोडर्मा जर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी तो एक प्रयत्न केला, ठीक आहे, व्हायरस येऊ नाही येऊ, अल्टरनेरिया बुरशी येऊ नाही येऊ, परंतु
हा जमिनीच्या मित्र बुरशी आहे ट्रायकोडर्मा, जमिनीतली शत्रू बुरशी खाते. त्याच्यामुळे ॲडव्हान्स मध्ये जरी आपण केलं तर काही फरक पडत नाही. फक्त ट्रायकोडर्मा शेतामध्ये फेकताना त्या शेतामध्ये ओल चांगली असली पाहिजे. जसं आता हे जे शेत आहे हे थोडं वाळांसार शेत आहे, लवकर पाणी आटे म्हणून त्यांच्या आता इथे स्प्रिंकलर तर ह्या पाण्याच्या मागे मागे जर आपण ट्रायकोडर्मा फेकला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. म्हणजे जे मागच्या वर्षी आपण एवढा मोठा धोका सोयाबीननं आपल्याला दिला आणि तो जो विषय होता तो होता सरळ बुरशीचाच होता. अल्टरनेरिया जी बुरशी होती, बरेच दिवसपर्यंत प्लॉट आपले हिरवे राहिले. इथून आता आपण काय केलं पाहिजे ते या ठिकाणी सांगण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही इथून काढलेला आहे. आशा करतो की आपण सुद्धा आपल्या पिकाचं चांगलं व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घ्यावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पावसाचा खूप ताण पडतो, ह्युमिडिटी प्रमाण जास्त वाढते, तेव्हा पांढऱ्या माशीचा अटॅक सुद्धा या सोयाबीन पिकावर वाढू शकते. तर ते सुद्धा आपल्या शेतात आपण रोज जातो तर लक्षात यायला पाहिजे. जर असं वाटलं की बा पांढरी माशी आता दिसून राहिली तर अळीच्या औषधासोबत पांढऱ्या माशीचं औषध आपण सुद्धा वापरणं आवश्यक आहे. तर मंडळी, ह्या होता थोडक्यात सध्याच्या परिस्थितीतील सोयाबीनच्या घडामोडीचा हा छोटासा व्हिडिओ. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.